पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अच्छा, हे सगळं असं येतं म्हणजे हे सगळं मिथिलाच्या मनामध्ये आहे। अरे वा 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 वा, काय सांगायचं, आमच्या आज दोन्ही सुनांनी लाजवाब कामगिरी बजावलेली आहे। हो ना। काय झालं का काम? नाही ना। काय हयात सुमन वहिनी आणि सुधा वहिनी, आलात तुम्ही? कशी आहेस मिथिला? कशी दिसतेय? छान, गोड बातमी मानवलेली दिसतेय। अहो, कशाला केली ही सगळी तयारी? आजचा प्रोग्राम कॅन्सल आहे। अगं मिथिला, असं काय करतेस तू? एवढी सगळी तयारी केली आणि नाही काय म्हणतेस? माझी इच्छा नाही असं समजा। नाही नाही, असं नाही चालणार, त्याला काय अर्थ आहे? असं काय बोलतेस मिथिला? अगं मिथिला, काय काय करतेस हे? तर काकूनी इथे काही गोंधळ नको घालायला। हो ना विश्वजीत, अरे काय रे, काय अट आहे हिची? हो पप्पा, मी विचारलं खूप वेळेला, मला काही सांगतच नाहीये। तिने यश आणि नेहाला सांगितलंय। पप्पा, खरं तर तिने कोणाला काहीच सांगितलं नाहीये। मी तिला काय अट आहे सांग ना तुझी। काय हो वहिनी, तुम्हाला माहितीये का? काय माहिती? काय ग मिथिला, काय हवंय तुला? तुझ्यासाठी भरपूर फराळ आणलाय, तुला कसले डोहाळे लागले असले तर सांग। कोणाला काहीच माहित नाहीये का? माझी अट वेगळी आहे वहिनी। अरे काय अट आहे मिथिलाची? काय असं अट करते ही? नाही ना, म्हणजे अहो परत जर का असे डोहाळे लागले तर आम्ही तिच्या सोबत असावं, एवढीच तिची अट आहे बस। ओके नाही? नाही नाही नाही, ही अट नाही हा माझी। अगं पण मग यश काय म्हणतोय? पप्पा, मी सांगितले त्या दोघांना, आता ह्या दोघांना ना जे म्हणायचे ते म्हणू दे। अगं पण तू आम्हाला तरी सांग, ती कशी पूर्ण करायची आम्ही बघतो ना। पण आजचा कार्यक्रम महत्वाचा आहे, काय सुनबाई? येस पप्पा, यू आर ऍब्सोल्युटली करेक्ट। पप्पा, माझी अशी इच्छा आहे की फिरायला म्हणजे काकूची अशी इच्छा आहे की तिने आणि काकाने कुठेतरी फिरायला जावं। मी म्हटलं ऑफकोर्स, व्हाय नॉट। पुरी यश, उगाचच काहीतरी कारण सांगू नकोस। अहो मी तिला काय अट आहे सांग बघू तू। तुला का नकोय चोरटीचा कार्यक्रम? अशी कोणती अट आहे की ती आम्ही पुरी करू शकत नाही? पण पप्पा, मी सांगितले नेहा आणि यश दोघांना। पण आम्हाला सांग ना। बरं बाबा, मग ऐका, जोपर्यंत नेहा आणि यश बाहेर जाण्याचं प्लॅनिंग करत नाही तोवर मी ही चोरोटी भरून घेणार नाही। यश, मग जा ना फिरायला। नेहा, जा ना। आणि एक मिनिट काकू, हे ब्लॅकमेलिंग आहे काकू। हे सगळं फिल्म्स मध्ये होतं, असं खऱ्या आयुष्यात नाही। प्लीज प्लीज। हे यश, तू जरा शांत राहा। सुनबाई, तुझं काय मत आहे? बोल अगं नेहा, बोल। परिवाळा ये, आता मला सांग की तू आईच्या चोरोटी बद्दल काय म्हणत होतीस? आई, आपण तुझी चोरोटी लवकर करूया, म्हणजे मी परिताई पण लवकर होईल आणि तुझं बाळ पण लवकर येईल। मला म्हणणं पटतंय हा हिचं अगदी। हो म्हणजे काय, 100% करेक्ट आहे, मला तरी पटतंय बाबा। Absolutely right, your darling. तू करेक्ट आहे।
बरोबर आहे, करेक्ट बोलते. आता बोला. एक बालहट्ट आणि एक गरोदर काकूचा हट्ट. आता काय करणार बोला. आम्ही ठरवतोय. हे म्हणजे नेहा खरंच ठरलंय तुमचं? काय झालंय तुमचं बोलणं, सांग ना. नाही म्हणजे नाही, अजून बोलायचंय. काय पप्पा बघितलं, ह्यांचं काही ठरलेलं नाहीये. जाऊ दे ना, मला चोरोटी भरायचीच नाही. हे सगळं उचला रे लवकर. मला काही भरायचं नाही. हा सगळा प्रोग्राम कॅन्सल आहे. का चोरुटी महत्वाची असते ना, त्याच्यात गंमत असते ना. मला कळतंय ग परी, पण आता माझा मूड नाहीये. काकू प्लीज असं करू नका. इथे सगळी तयारी झालीये. आम्ही बाहेर जाऊ. नक्की? हो, आपण कार्यक्रमाची तयारी करू. नक्की ना? कन्फर्म? काय मध्येच आता नाही. अरे आता ती हो म्हणते, तू कशाला लाट लावतोय. ठरलं आता. अहो पण आजोबा, ठरलं रे आता, म्हणते ना ती. चल ठीक आहे, ठीक आहे. हा, आता काहीही बोलायचं नाही. प्लॅन करायला लागेल. मिथिला, आता तरी तुझी हरकत नाही ना चोरोटीला? नाहीये पप्पा. अरे जरा पाठ घेऊन ये पटपट. चला 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 चला. अरे नाही रे, आता ती झाली ना तयार. यश, आय एम सॉरी. माझ्यामुळे तुला तुझा निर्णय बदलावा लागतोय ना. चूक आहे नेहा, फार विचार करू नको. कदाचित देवाची हीच इच्छा असेल. अगदी बरोबर बोललास. देवाच्या मनामध्ये जे काय असतं ना, त्याच्यासाठी आपण फार उशीर करू नये. बरोबर ना सुनबाई? हो. काय रे? हो काय हो? म्हाताऱ्याला बरं वाटावं म्हणून आपलं हो हो म्हणताय काय? तसं नाहीये आजोबा. तसं नाहीये ना? मग चला तयारीला लागा. का? कुठे जातोय आपण? आपण नाही, तुम्ही दोघं. आम्ही दोघे कुठे आजोबा? कुठे? फिरायला. अरे काय झालं, तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्हाला कुठे जाता आलं नाही ना. परीची शाळा होती, तुझी कामं होती, एक ना हजार कारणं होती. पण आता कसं आहे, आता वेळ आहे, इच्छा आहे, तर तुम्ही दोघं बॅग बांधा आणि निघा. अगदी कुठे नाही तर आपल्या फार्म हाऊसवर जाऊन राहा 8 दिवस. 8 दिवस? नाही नाही आजोबा, 8 दिवस काय, खूप कामं आहेत. अरे असू दे ना, कामं होत राहतात. कामं कुठे पडून चालली आहेत का? एक सांग, हे क्षण आयुष्यातून निसटून गेल्यानंतर परत नाही सापडत रे. तेव्हा आता माझ्याशी चर्चा करू नका. बॅग बांधा आणि निघा. आजोबा कामाचं ठीक आहे, पण मग परीची शाळा? आणि शाळा नाही बुडणार.
जाईल शाळेत ती. कशी जाईल मग तिकडे? फार्म हाऊस किती लांब आहे आजोबा, तिकडनं काय रोज शाळेत जाणार आहे ती? अरे तुम्हा दोघांना वेळ मिळावा म्हणून फार्म हाऊसवर जायला सांगतोय ना. तर बरोबर परी कशाला हवी? हे बघ, ती राहील इथे आमच्या बरोबर, काही काळजी करू नका. एकटी? अरे एकटी कुठे, आम्ही सगळे आहोत ना. राहील ती आमच्या बरोबर. नाही तसं नाही आजोबा, तिला माझी सवय आहे ना, म्हणजे माझ्याशिवाय लास्ट टाइम पण मी जेव्हा लंडनला गेले होते ना तेव्हा यश होता आजोबा. आता हा आजोबा आहे. पण आजोबा जेवढं दिसतं तेवढं सोपं नाही आजोबा. ती आहे ना खूप हट्टी पण झाली आणि तिच्या सगळ्या वेळा असतात, म्हणजे खायची वेळ, तिच्या इंजेक्शनची वेळ. अरे असू दे ना, मी देईन ना. अरे एवढे 50 वर्ष बिझनेस सांभाळला मी, 5 वर्ष पोरीला सांभाळता येत नाही का मला? हे आजोबा, तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये ते. आणि तू मला शिकवणार? असं नाही आजोबा, मी फक्त अनुभवावरून सांगतोय. मलाही सुरुवातीला असं वाटलं होतं की इट्स अ केक वॉक, पण तसं नाहीये. जे तुला जमणार नाही म्हणजे मला जमणार नाही असा होतो का अर्थ त्याचा? नाही. तुम्ही तयारीला लागा आता. चला निघा. ओके ओके ठीक आहे, आम्ही तयारी करतो. ओके, आपण एक काम करूया, तिची आत्ता इंजेक्शनची वेळ झालीये. हा, परीला आत्ता इंजेक्शन तुम्ही द्या, म्हणजे आम्हालाही कळेल ना तुम्हाला जमतंय नाही जमत आहे, सगळं ओके नाहीये. हा, हे इंजेक्शन तुम्ही द्या. हे देतो मी. हो. यश आजोबांना हे कसं जमेल? जमेल ते बघूया त्यांना जमतंय का. The wheels on a bus go round and round, round and round, round and परी, हो काय कविता पाठांतर चाललंय वाटतं? हो आजोबा. आजोबा आज तुम्ही इंजेक्शन देणार का? हो मी देणार आहे. पण तुम्हाला जमेल का? हो जमेल. मी आईसारखे रडणार तर नाही ना? नाही नाही. हे कसं आहे रे काय? बघा बघा जमतंय का. बघ बघ. ओके. हा हा, हात पुढे कर. मला जर जमलं ना तर तुमची काहीही कारण चालणार नाही, तर सांगून ठेवतोय. ओके, जमलं तर. नाही बघतोय. हात किती लहान आहे जरा. अहो किती वेळ आजोबा झालं का देऊन? अगं अगं जरा थांब ना, जरा देतोय ना जरा थांब. आजोबा राहू दे, खरंच तुम्हाला नाही जमणार. नाही प्रयत्न करतोय. जमेल जमेल. जमेल ना आजोबा? झालं देऊन? अरे हो देतोय ग, तू जरा थांब ना. अरे काय तुला सांगतो, वय झालंय ना माझं, त्यामुळे जरा हात थरथरतो रे. यश आजोबांना नाही जमणार, मी देते ना आजोबा, मी देते. नाही नाही नको नको, तिला नको. कशाला बोलवताय आजोबा, मी देते ना. आजोबा हो, नेहा देईल इंजेक्शन, तुम्ही कशाला सगळ्यांना बोलवताय? तू थांब जरा. बोलवलं पप्पा? हो. काय काय परीला इंजेक्शन द्यायचंय, तर तुमच्यापैकी कोणाला देता येतं का ते जरा विचारायचं. नेहा देते ना रोज इंजेक्शन. हो, पण आज आपल्यातल्या कोणीतरी द्यायचं. का? काय झालंय? काही प्रॉब्लेम झालाय का? हा, प्रश्न विचारायचे नाही.
तिला इंजेक्शन देता येतंय की नाही एवढंच सांगायचं. पप्पा मी देईन. हा मग ये. हो. ठीक आहे अलगत घ्या एकदम. अगं इंजेक्शन द्यायचं तर तिकडे बघ तरी. हो हो हो. नाही 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 मला नाही जमायचं पप्पा. आईसारखं स्ट्रॉंग इथे कोणीच नाहीये. आजोबा खरं जाऊ पुरे झालं नाही जम. मी ट्राय करू का? म्हणजे मला जमेल. हिला जमेल? पण वहिनी नेहासारखं हलक्या हाताने द्यायला जमलं पाहिजे ना. हो माहितीये मला. मी देतो. सिम्मीच्या हातून काही चुकीचं घडायला नको म्हणून इंजेक्शन सत्तुनी काढून घेतो. आजोबा तुम्हाला जमेल का? अरे म्हणजे काय बाळा, कसं आहे ना परी, हे असंच देऊन नाही चालत. सुईचा अँगल, हाताचं प्रेशर परफेक्ट असायला हवं. इंजेक्शन देण्यात सुद्धा इंजिनिअरिंग असतं. झालं का देऊन? अरे 10 मिनिटं झाली इंजेक्शन देऊन. खरंच इंजेक्शन देऊन दिलं? तुला कळलं पण नाही ना. आजोबा मला खरं खरं सांगा, तुम्ही सगळ्यांना का इंजेक्शन द्यायला बोलवलं? आईला का देऊ दिलं नाही? सगळ्यांना इकडे एवढ्यासाठी बोलवलं की यश आणि नेहाला काही महत्वाच्या कामासाठी बाहेर जाईल. अच्छा 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 ते फार्म हाऊस ना. हो 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 तेच तेच. हो तेच ते महत्वाचं काम. तर त्यांना परीला इथे सोडून कसं जायचं असं एक टेन्शन आलं. म्हणून तिला इंजेक्शन कोणी देऊ शकतं की नाही हे जरा बघायचं होतं. आता पटलंय तिला इंजेक्शन देऊ शकतंय. हो हे देतात, यांना जमलंय ना. हो ना, म्हणजे हा प्रश्न आता मिटला. आजोबा पण आता उगाच कशाला हे बाहेर जायचं वगैरे. फ्रेंड काम महत्वाचं आहे, मग तुम्हाला जायलाच हवं. मी नीट राहील. आणि आमच्या परीताईला सांभाळायला आम्ही सगळे आहोत ना. फक्त मला रोज न चुकता फोन करायचा. येस येस ऍब्सोल्युटली. ते तुला फोन करणार आहे, रोज फोन करतील. आणि त्यांनी केला नाही ना तर आपण त्यांना व्हिडिओ कॉल करायचा. ओके चला, सगळ्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली. तर आता तुम्ही सांगा, तुम्हाला जमेल का?